राजा भोजने बांधलेला हा किल्ला, याचं मूळ नाव भेडिया. मूळ क्षेत्रफळ फक्त 5 एकरामध्ये. पुढे हा बहामनी सल्तनतीच्या हाती गेला आणि त्यानंतर आदिलशहाकडून 16 फेब्रुवारी 1653ला शिवरायांनी जिंकून घेतला. त्यावेळेला विजय संवत्सर चालू होता म्हणून त्यांनी या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असं केलं. किल्ला जिंकून घेतल्यानंतर या किल्ल्याच्या बाबतीत शिवरायांनी काही कामं केली. त्यातलं पहिलं काम काय केलं असेल तर ते या किल्ल्याचं क्षेत्रफळ वाढवलं. 5 एकरावरून 7.5 एकरामध्ये केलं. आणि हे करत असताना त्यांनी या किल्ल्याला तिहेरी तटबंदी बांधली, ज्याला चिलखती तटबंदी असं म्हटलं जातं. या चिलखती तटबंदीमध्ये 27 बुरुज बांधले. त्यापैकी हा पहिला बुरुज, ज्याचं नाव आहे खूप लढा तोफा 12 बुरुज. त्याच्या पुढच्या बुरुजात खाली कोपऱ्यात एक भुयारी मार्ग आहे. याचा वापर रसद आतमध्ये नेण्यासाठी केला जायचा. किल्ल्यात एकूण 3 भुयारी मार्ग आहेत. त्यापैकी तो एक, दुसरा या पहिल्या बुरुजात आतून उघडतो. या बुरुजावर यायचं असेल तर त्या भुयारी मार्गाव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही. हे दोनही भुयारी मार्ग ओपन आहेत. तिथे जाऊन तुम्ही भुयार म्हणजे काय हे अनुभवू शकता. पण तिसरा नाही, जो किल्ल्याच्या त्या भागात आहे. तटावर पडलेले जे व्हाईट पॅचेस आहेत, हे व्हाईट पॅचेस आहेत तोफगोळे आढळल्याचे. वॉल्टर पून नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी